विधानसभा निवडणुकीत सपाटून पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं। विधानसभेनंतर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची एकत्र बैठक झालेली नाहीये। त्यातच आगामी महापालिका निवडणुकीत शिवसैनिकांच्या मनासारखा निर्णय घेऊ अशा शब्दात अंधेरीतील मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी स्वबळाचे संकेत दिले। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची राज्यभरातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे। कार्यकर्त्यांच्या मनासारखा निर्णय घेऊ अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी दिली आहे। तर उद्धव ठाकरेंच्या स्वबळाच्या नाऱ्यावर शरद पवारांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। पाहूया। दोन दिवसापूर्वी ते माझ्याकडे आले होते आणि सविस्तर चर्चा झाली। त्याच्यामध्ये त्यांची जे काही काल त्यांनी सांगितलं त्याचं त्यांचं मत आहे, पण त्याच्यासाठी एकदम टोकाची भूमिका त्यांच्याकडून घेतली नाही असं मला वाटत नाही। जेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र होते तेव्हा ते स्वबळावरच लढायचे ना। मग ते स्वबळावर लढायचे तर ते ठीक आहे, आमच्या बरोबर स्वबळावर लढायची भाषा कोणी केली तर महाविकास आघाडी फुटली, महाविकास आघाडीमध्ये प्रॉब्लेम असं होत नसतं। या सगळ्या इलेक्शन ही सशक्त लोकशाही आहे आणि येणारं इलेक्शन हे आमच्या सहकार्यांचं आहे। त्याच्यामुळे आमचे सहकारी आणि आम्ही सगळे एकत्र मिळून ठरवू की काय फॉर्म्युला असेल तो, त्याच्यामुळे कळेल काही दिवसात। आणि अर्थातच प्रत्येक पदाधिकाऱ्याला वाटत असतं की आपण इलेक्शन लढावं, त्याच्यात गैर काय। आपने मनमोहन सिंह साहब का जो शेर था वो अभी उनके जाने के बाद बड़ा फेमस हुआ, मेरी खामोशी को क्या बोला तो हमारी कांग्रेस की भूमिका, हमारे खामोशी को आप गलत ना समझे। हमारी खामोशी कई सवालों का जवाब देने वाले हैं, इसलिए खामोशी कभी कभी खामोशी काम में आती है और कांग्रेस सब देख रही है, तो इसमें हमको कोई जवाब देने का जरूरत नहीं है। आनंद आहे ते वारंवार होत आहे, शेवट आपण आनंदच म्हटलं पाहिजे। आम्ही आमचे प्रयत्न करू, आघाडी असावी, आघाडी टिकावी, आघाडीने एकत्र यावं, पण त्यांनी जर भूमिका स्वीकारली असेल तर त्याला कुठला इलाज आहे। ज्यांनी त्यांनी स्वतंत्र विचारधारा, स्वतंत्र पक्ष आहे, आम्ही आपल्या पद्धतीने लढू।